एक मिनट भाऊ, एक मिनट आता हलू नको फ्रेम मध्ये नको. बऱ्याच ओढाओढीनंतर आपल्याला उमेदवारी जाहीर झाली. शेवटच्या दुसऱ्या यादीमध्ये आपलं नाव आलं. कशी लढत असणार? निश्चितपणे मला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाने आणि साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी महाराष्ट्रातील ही एक प्रातिनिधिक निवडणूक म्हणून उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक होते. त्या इच्छुकांची संख्या बघितली तर निश्चितपणे प्रत्येकाला वाटत होतं का आपण या निवडणुकीमध्ये भुजबळांना पाडू शकतो. तीच भावना आजही आणि पुढेही या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आपल्याला जाणवेल. भाऊ, दुसरा प्रश्न की ज्या मंत्री भुजबळांना आपण येवल्यात विकासासाठी आणलं, मागे आपण एक निवडणूक त्यांच्या विरोधात लढलात, आता ही दुसरी निवडणूक त्यांच्या विरोधात लढत आहात. कशी फाईट असणार, कसं आपलं रणनीती असणार? निश्चितपणे ज्यावेळेस मी 2009ची निवडणूक लढलो त्यावेळेस मला असं वाटतं का भुजबळांच्या विरोधात लढणारा फार काही कुणी इच्छुक नव्हता, पण ती जबाबदारी मी शिवसेनेचा उमेदवार होऊन स्वीकारली आणि लोकांपुढे जात भुजबळांच्या असलेल्या कमतरता त्या निवडणुकीमध्ये मांडत मी लोकांना आवाहन केलं. त्यावेळेस भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. 5च वर्ष झालेले होते, अँटी इन्कम्बन्सी नव्हती. त्या तुलनेत ही निवडणूक निश्चितपणे जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक स्वतःची निवडणूक समजून लढणार आहे. तेव्हा मला या निवडणुकीची फार काही चिंता वाटत नाही. हा विजय असेल तो जनतेचा विजय असेल, तो माननीय शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीचा विजय असेल. साहेब, भाऊ, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की जरांगे पाटलांनी जे मराठा ओबीसी म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली, त्या मागणीहून भुजबळ नाराज झाले. राज्यात मराठा ओबीसी वाद पेटलेला असताना जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याच्या घोषणा केल्या होत्या. या आता मिळालेल्या उमेदवारी संदर्भात जरांगे पाटलांशी आपली काही चर्चा झाली आहे? त्यांचा काही आशीर्वाद मिळाला आहे की ते स्वतंत्र उमेदवार देणार आहेत? असं आहे की या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांची भूमिका अद्यापपर्यंत त्यांनी जाहीर केलेली नसली तरी फॉर्म भरायला अनेकांना सांगितलं आहे. त्याच पद्धतीप्रमाणे या मतदारसंघात मला असं वाटतं की हा हाय व्होल्टेज आणि जरांगे पाटलांच्याही आणि महाविकास आघाडीच्याही दृष्टीने महत्त्वाचा मतदारसंघ आहे. त्यामुळं या ठिकाणी जरांगे पाटलांचा आशीर्वाद हा कुणा स्वतंत्र उमेदवाराला नसेल तर निश्चितपणे हा माझ्यासोबत असेल, कारण मी देखील एक आरक्षणाचा समर्थक याही पूर्वी राहिलेलो आहे आणि आताही आहे. कारण मी 2009ची निवडणूक देखील मराठा आरक्षणातील स्पीड ब्रेकर भुजबळ यांना हटवा या टॅगलाईनवर केलेली होती. भाऊ, जर तरच्या गोष्टी आहेत, जर हे नाही आणि अधांतरीच्या प्रश्नाला मी उत्तर का द्यायचं? तुम्ही असे प्रश्न विचारता ते मला असं वाटतं या ठिकाणी लागू होत नाही. घोडा मैदान जवळ आहे. परंतु जर पाटलांनी आपल्याला आशीर्वाद दिला, परंतु काही विषय नाही. या ठिकाणी जे होईल ते जनतेसमोर होणार आहे. पाटलांची भूमिका ही जनतेसमोरच येणार आहे. ते जी भूमिका घेतील ते मला असं वाटतं की भुजबळांना हरवणं हे त्यांचं टार्गेट असू शकतं. तेव्हा मी ह्या जर तरमध्ये जाणार नाही. तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही. भाऊ, परंतु त्यांनी